संपादकीय उत्तरलेखन सिरीजमध्ये मनपूर्वक स्वागत। जो तुम्ही रिस्पॉन्स देत आहे किंवा जी तुमची तयारी मजबूत चालू आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा आणि धन्यवाद सुद्धा। आज आहे लोकसत्तामध्ये जो एडिटोरियल आलेला आहे शिक्षणाचं सार्वत्रिकरण, ज्याला आपण म्हणतो युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन, सामाजिक न्यायाच्या दृष्टीनं म्हणजे GS2 च्या दृष्टीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण त्याला काय म्हणतात की संपादकीय मानण्यात येतो आणि अतिशय उत्तम आहे। कारण हा जो संपादकीय आहे हा कैलास सत्यार्थी यांनी लिहिलेला आहे। बेसिकली तुम्हाला माहिती असेल 2014 मध्ये मलाला युसुफजाई यांच्यासोबत यांना नोबेल मिळाला आहे बरं का शांततेचं। त्यामुळे एक लाईन टू लाईन वाचणं हे गरजेचं आहे आणि नेहमीप्रमाणे एडिटोरियल सोबत परीक्षाभिमुख माहिती आपण ॲड करून ही तुम्हाला नोट स्वरूपात मी दिलेली आहे। खाली लिंक आहे, PDF तुम्ही बघून घ्या। यामध्ये बघा आपण प्रश्न कसा तयार केलेला आहे, चला बघा। दर्जेदार शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण, बघा इथं कीवर्ड काय आहे, शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण हे सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासाचे मूळ साधन आहे। या विधानाच्या संदर्भात भारतातील शिक्षण व्यवस्थेचे काय करा, विश्लेषण करा म्हणते, बरोबर। इथं कीवर्ड आहे युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन। प्रश्नाची डिमांड काय आन्सरची ते आपण इथं दिलेलं आहे आणि इथं हा आपला एडिटोरियल। आणि आता बघा डायरेक्ट आपण इथं संपादकीय सारांश दिलेला आहे आणि काही इनपुट पण जोडलेले आहे। यामध्ये पहिल्यांदा आपण बघितलं आहे की शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणासाठी ऐतिहासिक आणि संवैधानिक पार्श्वभूमी काय काय आहे। साहजिक आहे, कलम 21 हे तुम्हाला माहीतच असेल, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आर्टिकल 45, ओके, हे इथं दिलेलं आहे। त्यानंतर भारत शिक्षण क्षेत्रातील वास्तव म्हणजेच आपण त्याला समस्या असं आपण म्हणू शकतो। मुख्य समस्या आपण खाली दिलेल्या आहे बघा। जेव्हा तुम्ही आपण तयारी करतो ना डिस्क्रिप्टिव्हची उत्तर लेखनासाठी, किंवा तुम्हाला समस्या, उपाय, फायदे, तोटे, वैशिष्ट्ये असे सब पॉईंट माहीत असणं गरजेचं आहे बरं का। पुढे आपण दिलेलं आहे सरकारच्या प्रमुख योजना, कुठल्या कुठल्या योजना आहेत, तर इथं आपण ॲड दिलेली आहे, ॲडव्हर्टाईज करायसाठी बघून घ्या। सोबत ह्या सगळ्या योजना आपण दिलेल्या आहे। त्यानंतर याचे परिणाम काय होईल, कशाचे, ज्याला आपण युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणतो त्याचे परिणाम। त्यानंतर आवश्यक सुधारणा म्हणजे करण्यासाठी काय उपाययोजना आपण करायला पाहिजे, इथं केलेल्या उपाययोजना आणि इथं काय करायला पाहिजे। त्यानंतर तंत्रज्ञानाची भूमिका आणि आव्हाने, बरोबर। आणि लास्टमध्ये आपण इथं दिलेलं आहे की युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन म्हणजे काय, ही कन्सेप्ट आहे बरं का, की ज्याचा अर्थ शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण म्हणजे केवळ शिक्षण सर्वांना पोहोचवणे नव्हे, तर समान संधी, मूल्याधारित शिकवणूक आणि ज्ञानाचे लोकशाहीकरण करणे, त्याला म्हणतात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण। बेसिक लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये घेतो, पण उत्तर लेखनासाठी एवढं जरी लिहिलं तरी मोर दॅन सफिशियंट आहे। आणि बघा इथं विकसित भारत 47 हा संदर्भ आपल्या उत्तर लेखनामध्ये नेहमी येऊ द्या, विशेष करून सोशल जस्टिसच्या, ठीक आहे। त्यामुळे ही जे PDF आहे ही व्यवस्थितपणे एक वेळा वाचून घ्या, खाली मी लिंक दिलेली आहे। थँक्यू।